बागल सर्व्हिसेस सुरक्षितेची खरी साथ. आरोग्य विमा, वाहन विमा, टर्म इन्शुरन्स, जीवन विमा, म्युच्युअल फंड गुंतवणूक, सर्व कंपन्यांची विमा व क्लेम सुविधा. आमचा पत्ता शॉप नंबर 26, मेट्रो कॉम्प्लेक्स, कुलदन रोड, कर्जत. संपर्क क्रमांक 9011400903. एक वेळ अवश्य भेट द्या. बागल सर्व्हिसेस, तुमच्या आर्थिक सुरक्षितेचा विश्वासू साथीदार. अजितदादा पवार साहेब या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि एक धुरंधर नेतृत्व आपल्यातून निघून गेल्यामुळं आज वकील साहेबांचा फोन आला आणि शोकसभेचं आयोजन करायचंय, तशी पोस्ट टाका म्हणून त्यांनी सांगितलं. आणि सगळे पक्षाचे लोक आता मला वाटतं त्यांनी सांगितलं आजच्या या कार्यक्रमाला सगळेजण उपस्थित आहेत. ही दादांची किंमत आहे, ही खऱ्या अर्थानं दादांची ताकद आहे. म्हणून मी माझ्या वतीनं प्रथमतः दादा यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. आणि दादांच्या बाबतीत सांगायचं झालं तर एकच प्रसंग मी सांगतो की त्या गोष्टीला आदरणीय राजेंद्र फडके तटकर काका हे त्या गोष्टीला समोर उभे होते. 2013 साली माझी छावणी होती. छावणीत अजितदादा आले होते. मोठा एखादा माणूस मोठा होतो ते असाच होत नाही, त्याच्याकडे ते गुण असतात. म्हणून हे सांगतो की दादा तिथं आल्याबरोबर आम्ही सगळ्यांनी म्हणून त्यांचं स्वागत केलं. तात्या होते तिथं समोर, सगळ्यांनी स्वागत केलं. स्वागत करत असताना हातात गुच्छ असताना माझ्या छावणीच्या बोर्डाकडे दादा पाहत होते. त्या दादा यायचे, एका राज्याचे उपमुख्यमंत्री यायचे म्हणून सगळे यंत्रणा तिथे फिरून गेले. अगोदर 2-3 दिवस ते स्वानपथक, कामगार, तमगत, तहसीलदार पाहत सगळे येऊन गेले होते. सगळ्यांनी सगळी पाहणी केली होती. आमची टीम पण पाहत होती. कुणाच्याही लक्षात एक साधी चूक लक्षात आली नाही. आणि त्याच्या तुम्हाला आठवत असेल की बोर्डाकडे हातात गुच्छ असताना बोर्डाकडे पाहून उतरल्याबरोबर त्यांनी सांगितलं, अरे त्या बोर्डातले बेरीज चुकले का तुझी जनावर कमी येत रे. म्हणजे फक्त असं सहज नजर टाकल्यानंतर, आणि आकडे 4-5 होते तिथं. बैल वेगळा, म्हैस वेगळी, लहान हे त्याची बछडे वेगळे, घोडा वेगळा, हे अशी नावं होती. तेवढ्याची मिळून बेरीज होती. आणि तिथं हातचा चुकला होता. त्यावेळेला सगळ्यांनी पाहिल्यानंतर लक्षात आलं की हातचा चुकला, फक्त बेरीज चुकलेली. इतकं खऱ्या अर्थानं लक्ष असणारा आणि बुद्धिमान असणारा हा नेता खऱ्या अर्थानं आपल्यातून हिरावून गेलेला आहे. आज पोस्ट पाहताना आपण बरेचशा पोस्ट येतात की दादांचं काम हे ते सगळं, आणि प्रत्येक जणाला हा वाटते की दादा परत या. पण आपली जेवढी तळमळ आहे, दादांचं समाजावर एवढी निष्ठा होती, एवढं प्रेम होतं, कामावर इतकं प्रेम होतं की आपली सगळ्यांची इच्छा दादा परत या असं जरी असेल तर दादाची सुद्धा मला वाटतं तीच इच्छा असेल. कारण सगळ्यांना सोडून दादांना जाणं सुद्धा ते दुःखातच असेल. दादा सुद्धा स्वातंत्र्यवीर सावरकरांची कविता कायम त्यांच्या तोंडामध्ये म्हणजे हे करत असतील किंवा तोंडामध्ये सारखी ती कविता असेल की त्यांना सुद्धा पुन्हा आपल्या देण्याची खऱ्या अर्थाने म्हणजे त्याची इच्छा असेल. ती कविता अशी आहे की ने मनसीने परत मातृभूमीला सागरा पान तळमळला. अशा या नेत्याला खऱ्या अर्थानं हा महाराष्ट्र मुकलाय. ही उणीव कशातही न भरून येणारी उणीव खऱ्या अर्थानं आज आपलं ही पोकळी निर्माण झाली. नुसतं पवार कुटुंबाला नाही, फक्त पक्षाला नाही, तर ह्या महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने तमाशा झाल्यामुळं एक अंधार निर्माण झालाय. असो, जे नेत्याला पाहिजे असतं ते कोणालाही बदलता येत नाही. आणि जन्म आणि मृत्यू ह्या 2 गोष्टीत कधीच बदल होत नाही. म्हणून त्यांच्या जाण्याला आपल्या सर्वांना दुःख आहे. आता सावरण्याशिवाय त्यांचा एक शब्द आहे की उठा, कामाला लागा. आणि त्या पद्धतीनं आपण सर्वजण कामाला लागूया.